पाहुणे माननीय गुणवणे सर, पोलीस स्टेशन केस यांना मी अशी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सावधान बाय, आराम से बैठ. मी आमच्या स्टाफला बोललो होतो, तर तुम्ही सावधान झाला, थँक्यू. असंच सावधान राहा. मी 2 मिनिटं बोलणार आहे, त्याच्यानंतर काही मान्यवर बोलणार आहे. व्यासपीठावर उपस्थित अंबाजोगाई RTO उपस्थित असलेले रामराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक सर कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. शिवाय या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, सर्व शाळा, ज्या शाळांतून हे विद्यार्थी आलेले आहेत, या सर्व शाळांचे शिक्षक वृंद, पत्रकार बांधव आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, असे या सर्व शाळा संबंधाने आपण पदयात्रा काढलेली आहे. आणि या पदयात्रेचा समारोप आज रामराव पाटील विद्यालयामध्ये होत आहे. या संदर्भाने सुरुवातीलाच मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. सरांनी माझा सत्कार केला. सर खूप खूप थँक्यू. पण शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा असं मला वाटत नाही. सर किती मान्यवर या ठिकाणी आले असतील, मोठे पदावर काम करत असू आम्ही, परंतु आमची सुरुवातच या शाळेतून झालेली आहे. तर या शाळेचं देणं आम्ही लागतो. या शाळेचा आम्ही कसा सत्कार घ्यायचा, म्हणून मी सर्वप्रथम आपल्या सर्व शैक्षणिक व्यवस्था, शाळा आणि सर्व शिक्षकांप्रती मी आदर व्यक्त करतोय. या रस्ता सुरक्षा आपण ते पॉइंट्स ऐकाल अशी अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी आम्ही सुद्धा भूतकाळामध्ये तुमच्या जागेवर बसलेलो होतो. ऊन लागत होतं, कंटाळा आलेला होता, पण पर्याय नव्हता. पर्याय नाही, आपल्याला ऐकायचंच आहे आणि त्याचा अवलंब करायचाच आहे. मी काही रस्ता सुरक्षा अभियानासंबंधाने काही महत्वाचे पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. आता पहा, मी सुरुवातीला माझा अनुभव सांगतो. मी पोलीस खात्यामध्ये भरती झालो आणि पोलिसांना असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉल्स येतात. कधी भांडणाचे कॉल्स येतात, या ठिकाणी या भांडण चालू आहे, पोलीस मदत हवी आहे. अशाच प्रकारे आम्हाला पोलिसांना अपघाताचे सुद्धा कॉल्स येतात. तर अनुभव असा आहे की ह्या मांडीवर आतापर्यंत 2 ते 3 लोकांनी जीव सोडलाय अपघातात. अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचलो आणि पोहोचून वाहतूक व्यवस्था, आताच त्याने माझ्या मांडीवर जीव सोडलेला आहे. आजपर्यंत 2 ते 3 वेळा अशी घटना झालेली आहे. तर अपघात झाल्यानंतर सर्वात सुरुवातीला गोल्डन आवर असतो पहा, 1 तासाचा कालावधी असतो. त्या 1 तासामध्ये जर त्या अपघातग्रस्त व्यक्तीला जर मदत मिळाली, प्रॉपर मदत मिळाली, जर त्याला हॉस्पिटलमध्ये आपल्याला नेता आलं तर त्याचा जीव वाचू शकतो. अशा अनेक लोकांना फक्त 1 तासामध्ये मदत न मिळाल्यामुळे त्यांचा जीव गेलेला आहे पहा. आणि आपण काय करतो, अपघात झाल्यानंतर, बरोबर का, नुसता मोबाईल घेऊन फोटो काढतो, व्हिडिओ तयार करतो आणि जी मदत आपल्याला त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे ती आपण देत नाही पहा. आणि पोलिसांना बोलवणार, वेळ घालवणार, ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आपण वेळ घालवणार. आता असे त्यावेळेस काळात असं होतं की पोलिसांना बोलावलं तर मग मला पोलीस स्टेशनला जावं लागेल, मला पोलीस स्टेशनला बोलावतील आणि माझा जबाब घेतील, माझा वेळ खातील.
मला कोर्टामध्ये बोलावतील, तर असा कोणत्याही प्रकारचं आता नियम कायदा राहिलेला नाही. अपघात झाल्यावर तुम्ही अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केल्यास पोलीस तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही, असा नवीन कायदा तयार झालेला आहे. जर तुम्हाला जर इच्छा असेल की अपघात झालाय त्या ठिकाणी मी हजर होतो, अपघातग्रस्त व्यक्तीला मी मदत केलेली आहे आणि माझी पोलिसांना सुद्धा कायदेशीर मदत करण्याची इच्छा आहे, तर मग मात्र तुम्ही नक्की पोलिसांना मदत करू शकता. परंतु हे सर्वात सुरुवातीला आपण हे लक्षात घ्या की अपघात झालेल्या व्यक्तीला मदत केली म्हणून पोलीस तुम्हाला तुमचा वेळ घेणार नाहीत, तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावणार नाहीत, तुम्हाला कोर्टात सुद्धा बोलावणार नाही. तर इथून पुढे आता हे लक्षात घ्यायचंय की आपण पोलिसांना अपेक्षित मदत करायची आहे. परत आता एकदा पॉइंट्सवर येतो. अपघाताची मुख्य कारण आहे का मुलांनो, तुम्ही सांगू शकता अपघाताची मुख्य कारण? आपण जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा आपण एखाद्या वेळेस कुणाचा फोन आला तर उचलतो, त्याच्यात आपण पुढे लक्ष देत नाही, त्यामुळे एखाद्या वेळेस अपघात होऊ शकतो. अगदी बरोबर. क्लॅपिंग. व्हेरी गुड. भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्या लोकांच्या ह्याच्यामध्ये, संख्येमध्ये आपल्या देशाचा पहिला क्रमांक आहे. हे नक्कीच अभिमानास्पद नाही, बरोबर का? तुम्ही ओव्हर स्पीड केलं, अपघात होणार. तुम्हाला ठराविक रस्त्यावर ठराविक स्पीडनेच जाण्याची परंपरा, अपघात होईल. दारू पिऊन वाहन चालवलं, अपघात होणार. त्यानंतर मोबाईलवर बोललात, अपघात होणार. हेल्मेट वापरलं नाही, भली मोठी इंजुरी होणार. हेल्मेट मुळे जीव जाऊ शकतो. सॉरी, हेल्मेट वापरलं नाही तर जीव जाऊ शकतो. सीट बेल्ट लावला नाही तर जीव जाऊ शकतो. आज आपल्या घराघरामध्ये ज्यांच्याकडे मोटरसायकल किंवा चारचाकी वाहन आहे असे सर्व विद्यार्थ्यांनी हात वरती करा. बहुतेक विद्यार्थ्यांच्या म्हणजे सगळ्यात, ऑलमोस्ट सगळ्यात, ओके ठीक आहे, ऑलमोस्ट सगळ्याच मुलांच्या मध्ये बसू. तेव्हा आपण आपल्या पालकांना सांगायचंय की बाबा पप्पा हेल्मेटचा वापर करा, सीट बेल्ट लावा, नाहीतर तुमच्या गाडीवर आम्ही बसणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पोलिसांनी रस्ता सुरक्षेसाठी काही नियम केलेले आहेत आणि दंड दिलेले आहेत. दंड जे नागरिक रस्त्यावर वाहन चालवत असताना नियमांचं पालन करणार नाही अशा नागरिकांना पोलीस विभागाकडून आणि परिवहन विभागाकडून दंड दिला जातो. पण हा दंड हा फक्त सुरक्षेसाठी असतो, अपघात होऊ नये यासाठी हे दंड असतात. पहा, मी काही पॉइंट सांगतोय. झेब्रा क्रॉसिंगचा वापर आपण करायला पाहिजे, वाहने आपण चालवली पाहिजे. मी तुम्हाला शिक्षक सरांना माहिती असेलच कदाचित, पण मी सांगू इच्छितो सर, हे टीनेजर्स जी मुलं आहेत ही जर कोणी मोटरसायकल आणत असतील तर अशा मुलांची यादी आम्हाला द्या. अशा मुलांच्या पालकांना आम्ही दंड करणार. जी मुलं शाळेमध्ये मोटरसायकल आणतील आणि आजूबाजूला कुठे मोटरसायकल लावतील, जी अबोव 18 नसतील, तर अशा मुलांच्या पालकांना आम्ही दंड करणार. पहा, हे तुम्ही, ठीक आहे, मी यादी घेतो आता जाताना, आणि गाडी पण जप्त करणार. अजिबात आपण विदाऊट लायसन 18 वर्ष पूर्ण झाल्याखेरीज आपण वाहन चालवायचं नाही, नाहीतर आता मी माझे 2 पोलीस बाहेर उभे करणार. आलं का लक्षात? या 2 गोष्टी महत्वाच्या तुमच्यासाठी. एक तर आपण आपल्या पालकांना सांगायचं आणि आपण स्वतः 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपण वाहन चालवायचं नाही. तिसरी गोष्ट, आपण आज जी पदयात्रा काढलेली आहे, जे बॅनर छापलेले आहेत, तर आपण ह्याच सूचना आपल्या गावात
आपल्या आजूबाजूला आपल्या शेजारी सर्वांना द्यायच्या आहेत. हे फक्त पोलिसांचं, हे फक्त आरटीओचं किंवा हे फक्त रोटरी क्लब सारख्या सामाजिक संस्थेचं किंवा हे शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचंच काम नाही, तर हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे की प्रशासनाने, देशाने जे जे काही नियम बनवलेले आहेत त्याचं आपण पुरेपूर पालन केलं पाहिजे. हे आपल्या सर्वांचं, नागरिकांचं कर्तव्य आहे. सांगितलेल्या सूचनांचं पालन करून इथून पुढे गाड्या कशा आणता येणार नाही याच्यावरती जरा कटाक्ष टाकायचा आहे. धन्यवाद सर, अतिशय छान मार्गदर्शन. किंवा कोणतं हे करावं लागतो, किंवा पूर्वी अशी भीती होती की अपघात घडला की बाजूला पळून जायचे, घाबरायचे वा पोलीस स्टेशनकडून कार्यवाही. तो आता नवीन कायदा निघाला, त्याची पण अडचण नाही. अपघात घडल्याबरोबर कोणी उपस्थित असेल तर हॉस्पिटलला पोहोचवायचं किंवा गोल्डन आवर सांगितला तो पण महत्वाचा आहे. इंजुरी झाली, ब्लिडिंग आहे किंवा काही रक्तस्राव आहे, या खूप कमी वेळामध्ये जर हॉस्पिटलला पोहोचवलं तर पेशंटचा जीव वाचू शकतो. आपल्याकडे एक टोल फ्री नंबर आहे 108. कुठेही अपघात घडला त्या ठिकाणी 108 नंबरला जर कॉल केला तर गाडी उभी असते. जसं केजला आहे, आपल्याकडं धारूरला उभी आहे, कळंबला आहे किंवा पुढे नेकनूर एरियात आहे. या ठिकाणाहून जे जवळचा एरिया आहे त्या ठिकाणाहून गाडी उपलब्ध होते. 108 क्रमांकाची गाडी ही फक्त याच्यासाठी आहे. गाडी आल्यानंतर शक्यतो लवकरात लवकर अपघात घडल्यानंतर हॉस्पिटलला पोहोचवला तर पेशंटचा जीव वाचू शकतो. आल्यानंतर आम्ही चौकशी करतो. बऱ्याच वेळा असं होतं, पेशंट सांगतात साहेब आमची काहीच चूक नव्हती, आम्ही आमच्या बाजूने चालवत होतो, पण समोरचा आला एकदम आमच्या रॉंग साईडने येऊन हे केलं किंवा मागच्याने हे केलं. तर नियमाचं जर पालन करणं येत नाही तर प्रत्येकाने जे आता नियम हे केलेले आहेत, कोणत्या बाजूने चालायचं किंवा वाहनाची आपली वेग मर्यादा आहे, ओव्हर स्पीड नाही होऊ द्यायचं किंवा मध्य प्रशासन दारू पिऊन चालवायचं नाही, अशा ज्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा एक 7-8च्या नंतर जर उसाचे ट्रॅक्टर किंवा हे असतील आणि त्याला जर रिफ्लेक्टर हे नसतील, खरोखरच दिसत नाही मागून, डायरेक्ट त्याला हे केल्यानंतर म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यावरच लक्षात येतं की समोर उसा आहे किंवा कधी कधी तो लोखंडी सळ्याचे हे असतात ते लक्षात येत नाही. तर पाठीमागून जर त्याला रिफ्लेक्टर हे असतील तर पण लक्षात येतं की बाबा आहे आणि वाहनाची मर्यादा कमी होते. ह्या गोष्टी याच्यामध्ये जर आपण पाळल्या तर खरोखरच अपघात घडणार नाही. अंबेजोगाई यांना मी अशी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करावं. रस्ता सुरक्षा अभियानाचा मेन उद्देश काय, तर जे काही सगळेजण रस्ता वापरणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये जनजागृती करणे. म्हणजे कशाबद्दल, तर वाहन कसं चालवलं पाहिजे, रस्त्यावरती अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आणि अपघात झाल्यानंतर जी पुढची उपाययोजना आहे त्या काय केल्या पाहिजेत. आता उनवणे साहेबांनी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, केंद्र साहेबांनी पण सांगितलं की रस्ता अपघात झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे जखमी आहेत किंवा मृत्युमुखी आहेत यांना गोल्डन आवर मध्ये मदत मिळाली पाहिजे. त्याच्यातलं त्यांनी सगळं सांगितलेलं आहे, मी त्याच गोष्टी काही रिपीट करणार नाही. तुम्हाला फक्त एक ऍडिशनल गोष्ट सांगतो, सगळ्यांच्या कामाची आहे ती, की यावेळेस या अपघातामध्ये जे कोणी लोक, तुम्ही पण असू शकता किंवा तुमचे पालक असतील किंवा ओळखीचे जे कोणी असतील लोक, ते जे कोणी मदत करणार आहे त्यांना इथून पुढे पोलिसांच्या चौकशीला तर सामोरं जायचं नाहीये, परंतु त्यांना सरकारकडून याच्यामध्ये रोख स्वरूपाची रक्कम बक्षीस म्हणून मिळते 25,000 रुपये. त्या योजनेचं नाव आहे राहवीर म्हणून. तर जे कोणी अपघातामध्ये मदत करतील त्यांना सगळ्यांना ही रोख स्वरूपाची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. दुसरी गोष्ट साहेबांनी एक सांगितली मागाशी की तुमच्यातले जर कोणी 18 वर्षांच्या आतमधले मुलं जर वाहन चालवत असतील तर त्यांच्यावरती मोटर वाहन कायद्यामध्ये कारवाई केली जाते, त्यांच्यावरती आणि त्यांच्या पालकांवरती. तर ती कारवाई काय आहे ती नीट ऐका. म्हणजे तुम्ही कुणीही 18 वर्ष वयाचे होईपर्यंत कुणीही गाडी चालवणार नाही. कारवाई अशा स्वरूपाची आहे की जो कुठला मुलगा किंवा मुलगी 18 वर्षाच्या आतमध्ये वाहन चालवताना सापडतो त्याला त्याच्या पालकाला 25,000 रुपये इतका दंड अशी तरतूद आहे. त्याचबरोबर 3 वर्षांपर्यंत असेल इतक्या कारावासाची तरतूद आहे. आणि तुम्हाला वयाची 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत गाडी चालवायचं लायसन्स दिलं जात नाही, ही ती कायद्याची तरतूद आहे. त्यामुळे कोण जर कोणी वाहन चालवत असेल तर त्यांनी 18 वर्षाची वयाची पूर्ण होऊन लायसन्स मिळेपर्यंत वाहन चालवू नका. आता तुम्ही सगळेजण लहान आहात, इथं सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी का सांगतायत काढलेली होती.
तुमच्या घरी कुणी दुचाकी चालवत असतील, 4 चाकी चालवत असतील, तर त्यांना आपण या वाहतुकीच्या सर्व नियमांचं पालन करायला सांगायचंय. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर ठीक आहे. इथं मला सर्वांनी या रोटरी क्लब, रामराव विद्यालय यांनी सर्वांनी इथं बोलवलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो. आणि मी थोडं उशीर आलोय त्याबद्दलही दिलगिरी. धन्यवाद सर. अतिशय सखोल मार्गदर्शन डाके सरांनी आपल्याला केलेले आहे. त्यातली महत्वाची एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची, जोपर्यंत आपल्याला 18 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण गाडी घेऊन शाळेत येणं किंवा बाहेर फिरणं या दोन्ही गोष्टी टाळल्या तरच आपलं भलं आहे. अन्यथा जर आपण पकडलो गेलो तर आपल्याला तर रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा. सर्वांनी माझी मागे सांगा. रस्ता सुरक्षा हा माझे ध्येय आहे. अपघातग्रस्तांची मदत करणे माझे कर्तव्य आहे. मी सदैव स्वयंप्रेरणेने वाहतुकीच्या नियमांचे व कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करीन. मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की माझा देश अपघातमुक्त होण्यासाठी सुरक्षितपणे वाहन चालविण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा मी आदर करीन. रस्ता सुरक्षेचा प्रचार व प्रसार आणि देश बांधवाच्या सुरक्षेत माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. उन्वणे सर, या कार्यक्रमाला नगरवरून वेळ म्हणजे भेटा आमच्या कार्यालय आपल्या अंबाजोगाई कार्यालयाचे उपप्रादेशिक पदाधिकारी आदरणीय श्री हर्षद डाके साहेब, तसेच आमचे शेख साहेब आणि ज्यांच्या वैद्यकीय प्रॉब्लेम होता परंतु ते आवर्जून कल्याणवरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले श्री भोसले सर, जे केस शहरात मला तरी असं वाटतं की केस शहराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं वारकाईने लक्ष असतं. विकासासाठी असेल, संघर्ष समितीमार्फत असेल, असे आपले हनुमंत भोसले सर आणि या कार्यक्रमाला सर्व उपस्थित आलेले सर्व शाळेचे विद्यार्थी, सर्व शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांचे मी कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम यापूर्वी असे कार्यक्रम अंबाजोगाई शहरामध्ये होत होते, परंतु आपल्या केस शहरामध्ये हा पण प्रथमच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतलेला आहे रस्ता सुरक्षेसंदर्भात, जेणेकरून आपल्या भागामध्ये 2 साखर कारखाने आहेत. तसेच वाहतुकीचं प्रमाण खूप हवे जातो, आपल्या शहरातूनच मोठा 2 हवे जातात आणि अशा ठिकाणी अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. तर हे अपघात कमी करणे, लोकांची जनजागृती करणे किंवा पोलीस डिपार्टमेंट, RTO डिपार्टमेंट यांचं काहीतरी लोकांवर लक्ष आहे, या बाबतीमध्ये लोकांना माहिती असावं या दृष्टीनं आपण केस शहरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाला सर्व शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, त्यांनी विद्यार्थी सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं. याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. मी